श्री स्वामी समर्थ. यंदाचे 2026चे वर्ष हे 12ही राशींना कसे जाणार हे आपण बघत होतो. त्यामध्ये पुढील राशी जी आहे ती कर्क राशी आहे आणि यंदाचे 2026चे वर्ष या लोकांना वैयक्तिक आयुष्यामध्ये खूपच सुकर असणार आहे. पण समाजात वावरताना मात्र यांना थोडीशी काळजी घेणं गरजेचे आहे. मे आणि जून महिना हा काहीसा तणावपूर्ण असेल, तसेच यांना बाकीचे सर्वच दिवस हे अतिशय चांगले जाणार आहे. अति विचार करणं यांनी टाळावं आणि महाउपाय म्हटलं यांच्यासाठी तर तो आहे सोमवारी महादेवाच्या मंदिरात जावं, महादेवावर दुधाचा अभिषेक करावा, पाण्याचा अभिषेक करावा आणि त्याचबरोबर पांढऱ्या वस्तूंचे दान यांनी वर्षभरात जसं जमेल तसं केलं तर निश्चितच यांना खूपच फायदा होणार आहे. पुढील राशी जी आहे ती सिंह राशी आहे. सिंह राशीची ही रवीची राशी आहे आणि रवी समाजात मान सन्मान देणारा ग्रह आहे. यंदाचं हे वर्ष सिंह राशीसाठी हे समाजात मान सन्मान प्राप्त करून देणारा असणार आहे आणि नोकरीत आपल्या शब्दाला अतिशय मान यंदाच्या वर्षी आपल्याला बघायला मिळेल. तसेच विद्यार्थ्यांनाही यावर्षी खूप छान असे यश प्राप्त होणार आहे. आणि यांनी उपाय म्हटलं तर यांनी आदित्य हृदय स्तोत्र हे वाचायचं आहे आणि त्याचबरोबर श्री कुलस्वामी नमहा या मंत्राचा 108 वेळेला रोज जप करायचा आहे. यंदाचे वर्ष 2026 हे बघत असताना की प्रत्येक राशींना हे वर्ष कसे जाणार आहे, त्यामध्ये पुढील राशी आहे ती कन्या राशी आणि कन्या राशीला हे वर्ष अतिशय शुभ घटनांनी युक्त असणार आहे. यांच्या आयुष्यात नवीन नवीन चांगल्या गोष्टी यावर्षी बघायला मिळतील. यांचा आत्मविश्वास हा वाढलेला असेल, पण यांना काळजी घ्यायची आहे ती म्हणजे यांच्या पचनसंस्थे संबंधातील आजार यांना होऊ शकतात किंवा पचनाचे विकार होऊ शकतात. तसेच यांनी आपल्या खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवायचा आहे. यांना उपाय जे करायचे आहे त्यामध्ये फक्त यांनी हिरव्या पालेभाज्या किंवा हिरवे मूग हे गरिबांना दान द्यायचे आहे आणि पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य यांनी जर वारंवार हे खायला दिले तर निश्चितच यांना अतिशय फायदा त्याचा होणार आहे. आता हे या 3 राशी आपण बघितल्या आहे, तर पुढील व्हिडिओमध्ये राहिलेल्या राशी आपण बघणार आहोत. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.